31 जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदीची मुदतवाढ दिली होती असं जयकुमार रावल यांनी म्हटलं। त्यानंतर केंद्राने 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली असं जयकुमार रावल यांनी म्हटलेलं आहे। काही शेतकऱ्यांकडून पुन्हा मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे असं जयकुमार रावल यांनी म्हटलं। सरकारने केंद्राकडे सोयाबीन खरेदीच्या मुदतवाढी संदर्भात प्रस्ताव दिलेला आहे असंही रावल म्हणाले। एकट्या महाराष्ट्राने 11,25,000 टन ही सोयाबीन खरेदी केली। आपले सगळे गोडाऊन फुल झालेत आणि मागच्या काळामध्ये 12 जानेवारीपर्यंत त्यांची मुदत होती। राज्याचे मुख्यमंत्री मोदींनी विशेष प्रयत्न करून केंद्रामध्ये बोलून ती 31 जानेवारीपर्यंतची मुदत वाढवून दिली होती। 31 जानेवारीनंतर अजून 7 दिवसाची मुदत आपण 6 जानेवारीपर्यंत वाढवली। अजून काही शेतकऱ्यांची मागणी होती आणि मागणीनुसार आपण प्रस्ताव तयार करून 6 तारखेलाच केंद्राला पाठवलेला आहे। केंद्राला विनंती केली अजून काय आपल्याला वाढवून देता येईल, जसे काही आपल्याला त्याच्या माध्यमातून होईल